सांग बोलतोय मी. मला आयडिया नाही कसं मला पण लिहायचं. ते अरे मॅन ऑफ द मॅच वगैरे सगळं लिहायचं तिथे. मी कधी लिहिलं नाही. हे बाई मला सांग मी लिहेन. मला पण नाही समजत म्हणून. सामन्याला सुरुवात होत आहे. हॅलो हॅलो. चला पंच सामन्याला सुरुवात करा. पहिला सामना साई 11 विरुद्ध होली मैदान बॉयज. प्रथमच इथे क्रिकेटचे सामने भरवण्यात आलेले आहेत, तरी सर्वांनी सहकार्य करावं. आपल्याकडे जागा कमी आहे. सामने पाहताना थोडीशी ॲडजस्ट करून घ्या एकमेकांना. तसेच पहिला सामना पंच असतील कल्पेश, लेग पंच असतील सागर आणि ती बॉलरचं नाव काय दादा? बॉलर अनुज. वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन येतात अनुज. सलामीचे फलंदाज होळी मैदान बॉयजचे सलामीचे फलंदाज स्ट्राईक करतील प्रणय, नॉन स्ट्राईक करतील. चला पंच सामन्याला सुरुवात. चार सामन्याचे षटक असतील. चार चेंडू
4 षटक 4 गोलंदाज. चला पहिला चेंडू नो चेंडू. पहिला चेंडू नो बॉल. संघाचं खातं खुले 9च्या रूपाने 1 धावेकरिता. आणि आता मात्र वाईट चेंडू. दुसरा चेंडू वाईट. धावसंख्येत वाढ. धावसंख्येतले 2. यंदा प्रथमच माऊली ग्रुप आयोजित नगर सेवक चषक या टुर्नामेंटचे आयोजन केले गेलेले आहे. त्यातला हा पहिला सामना. आता मात्र उत्कृष्ट चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे त्या जागेवर 2. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे त्याच जागेवर म्हणजे 2. आणि आता मात्र 1 धावेकरिता. धावसंख्येत वाढ. धावसंख्येतले 3. बिना गडीबाद 3 धावा. प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. ज्यांना इथे येऊन लाईव्ह मॅच बघता येणार नाही त्यांच्यासाठी आपण यूट्यूब लाईव्ह चालू केलेलं आहे. आणि एक चोरटी धाव घेतलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 4. बिना गडीबाद 4 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातले. चला डावखुरे फलंदाज. मुकेश. आणि 1 धाव डिक्लेअर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या दिली आहे 5. शेवटचा चेंडू. आणि 1 धाव. गचा क्षेत्ररक्षण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या दिली 6. बिना गडीबाद 6 धावा. होळी मैदान बॉईज संघाची धावसंख्या दिली 6. यानंतर होणारा सामना कुर्लेश्वर कुर्ला विरुद्ध DWCC. संघाचं दुसरे षटक वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते ध्रुव. पाहूया आपल्या संघासाठी किती गडीबाद करतायत ते. त्यांचा सामना करतील प्रणय. आणि पंच
नाही लागला नाही. स्टार्ट कर ना. पंच त्याच्यामध्ये एक धाव डिक्लेअर आहे. दोन धावे करता उत्कृष्ट फटका टोलेला. दोन धावे करता पहिल्या सामन्यातला पहिल्या दोनचा हा फटका. धावसंख्येत वाढ. धावसंख्येले 9. एक धाव डिक्लेअर. धावसंख्येत वाढ. धावसंख्येतली 10. पंच दोन धावे करतात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 12. ते थांब ते करून दे राजू. उत्कृष्ट चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे त्या जागेवर म्हणजे 12. बिना गडी बाद 12. शेवटचा चेंडू. अतिशय वाईट चेंडू. बाहेर चेंडू म्हणजे वाईट चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या दिली आहे 13. एक धाव डिक्लेअर. धावसंख्येत वाढ. धावसंख्येला 14. दोन षटकाच्या समाप्तीनंतर होळी मैदान बॉईज संघाची धावसंख्या दिली आहे बिना गडी बाद 14 धावा. दादा बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव हां. तिसरं षटक वैयक्तिक. तिसरं षटक वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन जा बंटी. एक धाव डिक्लेअर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 15. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट यष्टी रक्षण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. बंटी. आणि त्रिफळाची धात. पहिला धक्का होळी मैदान बॉईज संघाला. मुकेश यांच्या रूपाने चांगलीच फलंदाजी करत होते. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत जेसू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. निर्धाव चेंडू. सागर सागर 1 to go. आणि हे धावचित बाद. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर होळी मैदान बॉयज संघाची धावसंख्या दिली 2 गडी बाद 15 धावा. या षटकामध्ये बंटी यांनी 1 धाव देऊन 2 गडी बाद केलेले आहेत.
उत्कृष्ट असं गोलंदाजी केलेली आहे बंटी यांनी आपल्या संघासाठी. यानंतर होणारा सामना कुर्ला पंधरा 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 झालेले आहेत. शेवटचं षटक. बॉलरचं नाव काय? कुणाल. एक धाव घेतलेली आहे. धावसंख्येवर धावसंख्येला 16. आणि हे धावचेत बाद. तीन गडी बाद 16 धावा. शेवटचे षटक. शेवटच्या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर होणारा सामना कुर्लावर विरुद्ध DWCC. दोन्ही संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर 16 लवकरात लवकर नाणेफेक करीत या. शेवटच्या षटकातले 4 चेंडू शिल्लक. धाव चेंडू. आणि हे धावचीत बाद. 16 धावेवर चौथा धक्का. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू. एक धाव घेतलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्येला 17. शेवटचा चेंडू. धावचीत बाद. एक धाव घेतलेली आहे परंतु धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 18. होळी मैदान बॉईज संघाची धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 18 धावा. एकोणीस जिंकण्याकरती 24 चेंडू 19 धावा. साई 11 संघाला 24 चेंडू 19 धावांची गरज. यानंतर होणारा सामना कुर्ला विरुद्ध DWCC. दोन्ही संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर नाणेफेक करीत या.
साई इलेव्हनचा एक राखीव खेळाडू इथं नावाकरिता. सलामीचे फलंदाज असं किती वेळा सांगणार. चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. स्ट्राईक करतील बंटी, नॉन स्ट्राईक करतील रितेश. 24 चेंडू 19 धावा. यानंतर होणार सामना कुर्ला, काय रे कुर्ला काय नाव आहे, कुर्ला कुर्लेश्वर कुर्लेश्वर कुर्ला विरुद्ध DWCC. 24 चेंडू 19 धावा. स्ट्राईक करतील बंटी, नॉन स्ट्राईक करतील प्रथमेश, सॉरी रितेश. ए बाबा तुझा सिग्नल ये इकडे इकडे. ए DWC कोण कोण आहे, DWC वाले कोण आहेत, हे नाणेबेक करून दे म्हणून टाव सोडून यांचा यांचा पाठीमागे. ठीक आहे सनी, ये सनी ये. अरे तू ये पहिला खेळ नंतर बघू, ये. यानंतर होणार सामना कुर्लेश्वर कुर्ला विरुद्ध DWCC. दोन्ही संघामध्ये नाणेफेक झालेली व DWCC नाणेफेक जिंकलेली आहे. पहिला चेंडू व्हाईट चेंडू रॉकी यांच्याकडून. उत्कृष्ट फटका, एक धावी करता धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली 2. आणि पंच निर्धाव चेंडू आहे ना, व्हाईट चेंडू. अतिशय उत्कृष्ट टोळलेला फटका, एक धावी करता धावसंख्येत वाढ, धावसंख्येत 4. पंच पंच एक धावा ना, हा धावसंख्येत वाढ, धावसंख्या 5. 5 धावा. आणि उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू रॉकी यांच्याकडून. एक धाव करता धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाले 6. अतिशय उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्येत आहे त्याच जागेमध्ये 6. बिना गडी बाद 6 धावा. पाहिजे 18 चेंडू 13 धावा. आणि मात्र आता पहिला चेंडू हेमंत कडून व्हाईट चेंडू, धावसंख्येत वाढ, धावसंख्येला 7. आता मात्र पुन्हा नो चेंडू, धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 8. गोलंदाजी चेंज केलेली आहे हेमंत यांनी, त्यांची जागा घेण्यासाठी आले बॉलर्स. ने रॉकी नाम क्या, नाम बॉलर्स का, सूर्या टाकतील पुढचा चेंडू. उत्कृष्ट टोलेला फटका, एक धावी करता धावसंख्येत वाढ, धावसंख्येला 9.
आणि एक धावी करते धावसंख्या तो धावसंख्या 10. आणि मात्र वाईट चेंडू धावसंख्या तो धावसंख्या 11. बिना गडी बाद 11 धावा. आता मात्र एक धावी करते धावसंख्या तो धावसंख्या 12. एक धावी करिता धावसंख्या तो धावसंख्या 13. 2 चेंडू शिल्लक. एक धावी करते धावसंख्या तो धावसंख्या 14. आणि आता मात्र 9 चेंडू धावसंख्या तो धावसंख्या 15. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. प्लस नाही. पुन्हा 9 चेंडू धावसंख्या तो धावसंख्या झालेली आहे 16. 3 धावाची गरज. आता मात्र एक धावी करता धावसंख्या धावसंख्या 17. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 17. जिंकण्याकरिता 2 धावींची गरज. एक धावी करता धावसंख्या तो धावसंख्या झालेली आहे 18. 1 धावींची गरज. आणि आता मात्र संघ विजय झालेला आहे. होळी मैदान बॉईज एक मिनिट बंटी एक मिनिट. आमच्याकडून प्रथम आम्ही सन्मान चिन्ह देत आहोत पराभूत संघाला. त्याने इथून ये बंटीवरती इथून ये. फोटो घे रे फोटो घे. बंटी आणि तसेच साई 11चा बंटी. धन्यवाद तुम्ही याच्यामध्ये भाग घेतल्याबद्दल. होळी मैदान बॉईज धन्यवाद बंटी धन्यवाद. आणि साई 11चा बंटी यांना आपण मॅन ऑफ द मॅच म्हणून देणार आहोत. उत्कृष्ट असं त्यांनी गोलंदाजी केली होती. 1 धाव देऊन 3 गडी बाद केले होते. 2 गडी बाद. धन्यवाद. यानंतर होणार सामना. बंटी आता होणार सामना WCC विरुद्ध कुर्लेश्वर कुर्ला. दोन्ही संघामध्ये WCC संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. सागर WCC काय घेतलं सांग ना. बॉलिंग घेतले.